उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. नवीन आशा, नव्या आकांक्षा, कधी पदरी मग पडते निराशा. रोज चालणे, रोज धावणे, येते सोबत कधी धडपडणे. हात मिळता धाराचा, निश्चय होई ठाम मनाचा. हात मिळता धाराचा, निश्चय होई ठाम मनाचा. कष्टाची मग होते नांदी, रंग चढता कर्तृत्वाचा. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. जनशक्तीला, धनशक्तीला, एक दिलाने. मित्र, आपल्या उद्योगाच्या प्रवासाला आपण सुरुवात करतो आहे. आज आपल्यासोबत इन्फोटेक इंडस्ट्रीमध्ये काम करणारे दोन विशेष पाहुणे आलेले आहेत, विनय मराठे आणि सचिन टेके. विनय मराठे साहेब, नमस्कार. आपण 5000 पेक्षा जास्त वेबसाईट्स डेव्हलप केलेले आहेत. मला वाटतं रेकॉर्ड असला पाहिजे. गुगलचे, यूट्यूबचे आणि बिंग या सगळ्यांचे आपण ऑथराइज्ड पार्टनर्स आहात. मला जाणून घ्यायचं आहे आपल्या शिक्षणाबद्दल, आपल्या व्यवसायाची सुरुवात कशी झाली. लहानपणापासून मला व्यवसायाची प्रचंड आवड. त्या काळी जर आठवत असेल तर लहान मुलांची नाटकं असायची. त्या नाटकामध्ये असं होतं की 10 तिकीटं विकल्यानंतर 1 तिकीट फ्री मिळायचं. मग त्या माणसाला फुकट तिकीट मिळायचं. तर मग मी 10 तिकीटं विकायचो आणि मला स्वतःला मी फुकट नाटक बघायचो. फटाक्यांच्या दिवसामध्ये मी फटाक्यांचा व्यवसाय पण केलेला आहे, की माझे स्वतःचे फटाके सुटणं हा त्यातला मेन उद्देश होता. त्यामुळे तसाही व्यवसाय मी केला. ह्या व्यवसायाची सुरुवात अशी झाली की माझ्या वडिलांनी 1972 साली ठाणे इंडस्ट्रियल डायरेक्टरी नावाची डायरेक्टरी बनवली, की ठाण्यामध्ये हुज हू कुठे काय मिळतं असं एकही ढंगाचं पुस्तक नव्हतं. तर हे पुस्तक आम्ही पहिलं पब्लिश केलं 1972 साली. मी जॉईन केली कंपनी 1981ला. माझं शिक्षण आहे टेक्स्टाईल इंजिनिअरिंग. पण टेक्स्टाईल इंजिनिअरिंग ज्या वर्षी माझं कंप्लीट झालं 81ला, त्यावेळी सगळ्या मिल्स बंद पडल्या होत्या. आणि त्यावेळी मग मी ठरवलं की आपण ह्याच व्यवसायात येऊया. आणि मग त्यावेळी आम्ही पहिल्यांदी महाराष्ट्राची डायरेक्टरी 1981 साली तयार केली. ती संबंध महाराष्ट्रात नेटवर्क तयार करून नाशिक, पुणे, औरंगाबाद, कोल्हापूर, सोलापूर, सांगली, सातारा इतक्या ठिकाणी फिरून प्रत्येक कंपनीमध्ये जाऊन आमची माणसं माहिती गोळा करायची की कोण कुठे काय बनवतं. आणि अशा तऱ्हेने पहिली डायरेक्टरी आली 1981 साली महाराष्ट्र डायरेक्टरी. त्याच्यानंतर आजपर्यंत 22 एडिशन्स महाराष्ट्र डायरेक्टरीच्या झाल्या पुस्तक फॉर्ममध्ये. 1998 साली भारतामध्ये पहिल्यांदा गुगल आलं. गुगल ज्या वर्षी पहिल्यांदा आलं, हार्डली 2 किंवा 3 वेबसाईट होत्या. त्यावेळी आम्ही विचार केला की आता आपण काळानुरूप बदललं पाहिजे. आणि त्यावेळी पहिली वेबसाईट आम्ही आमची केली महाराष्ट्रडायरेक्टरी.com. त्या काळी वेबसाईट बनवण्याकरता मी 3 लाख रुपये खर्च केलेले होते. पण ती मोठी इन्व्हेस्टमेंट होती त्या दृष्टीने. पण त्याचा फायदा नंतर भरपूर झाला. त्यावेळी आमच्या वेबसाईटला जवळपास 500 ते 1000 महिन्याला व्हिजिटर होते. आता आज घडीला आमच्याकडे 2 कोटी मंथली व्हिजिटर्स आहेत महाराष्ट्रडायरेक्टरी.com. ग्रेट ग्रेट. तुम्ही हे वेबसाईट्स डेव्हलप केल्या, 5000 वेबसाईट्स डेव्हलप केल्या. आणि या कस्टमर्सला तुम्ही तुमच्या माध्यमातून कसा फायदा पोहोचवण्याचा? तुम्हाला याला एक छोटंसं उदाहरण मला द्यायला आवडेल. ह्याकरता एक साताऱ्याची छोटीशी कंपनी आर्टिफिशियल सँड मेकिंग मशीन असं मशीन बनवत होते. जेव्हा मी पहिल्यांदा त्यांच्याकडे गेलो तेव्हा ते म्हणाले की सर, हे वेबसाईटचा वगैरे आम्हाला काही फायदा होणार नाही, कारण आमचा बिझनेस हा फक्त लोकल साताऱ्यापुरता आहे. आम्ही काय फार बाहेर बिझनेस करत नाही. आम्ही वर्षाला 2-3 मशीन्स विकतो आणि 18 लाख रुपये आमच्या मशीनची किंमत आहे. त्यामुळे 3 मशीन्स विकली तरी आमचं वर्षभर आमचं त्याच्यात जातं. मी म्हटलं आपण सुरुवात तर करूया वेबसाईटची. मी वेबसाईट बनवली. त्यांची वेबसाईट गुगलमध्ये प्रमोट करायला सुरुवात केली. एका वर्षानंतर मी त्यांच्याकडे गेलो तेव्हा ती संबंध कंपनीचं रंगरंगोटी बदलण्याचं काम चालू होतं. अच्छा. मी म्हटलं काय चाललंय नक्की? तर ते म्हणाले सर, असं झालं की आमच्याकडे श्रीलंकेची एक टीम येऊन गेली व्हिजिटला आपल्या वेबसाईटमुळे, आणि त्यांनी आम्हाला एका वेळी 18 मशीनची ऑर्डर दिली. म्हणजे ज्या माणसाचा टर्नओव्हर फक्त काहीतरी 10-15 लाख होता, त्यांचा टर्नओव्हर पहिल्या वर्षी 1 कोटी झाला. आज त्या कंपनीचे सातारामध्ये 3 प्लांट्स आहेत आणि त्यांचा टर्नओव्हर 50 कोटीपेक्षा जास्त आहे इंटरनेटमुळे.
या ठिकाणी मी वळतोय सचिन टेकेंकडे. सचिन टेके, आज मुंबई आणि मुंबईच्या आसपास तुमचं नावलौकिक आहे. कदाचित तुम्हाला सचिन टेके या नावाने कमी ओळखत असतील लोक, पण एम इंडिकेटरचे फाउंडर म्हणून तुम्हाला अधिक ओळखत असतील. मित्र, एम इंडिकेटरचे आता 85 लाख युजर्स आहेत आणि सचिन टेकेने गेल्या 3-4 वर्षापासून हा एम इंडिकेटर बनवण्याचं काम सुरू केलेलं आहे. सचिन, आम्हाला जाणून घ्यायचंय तुमच्या शिक्षणाबद्दल आणि तुमचा उद्योग जो सुरू झाला. आता तरुणांना अनेकांना असं वाटत असतं की खूप पैसा लागतो, बरोबर, पण तुमच्याकडे खूप पैसे होते का, किंवा कोणाकडून तुम्ही पैसे घेतले आणि उद्योगाची सुरुवात कशी केली ते आम्हाला जरा सांगा. मी मूळचा दहिसरचा. दहिसरला माझी शाळा, त्याच्यानंतर रुपारेत कॉलेज, नंतर VJDI चा मी IT इंजिनियर. 2006 साली मी पासआउट झालो आणि त्यानंतरच कॅम्पसमधून जिओडिसिक लिमिटेड नावाची कंपनी जी सिप्सलाच आहे तिथे मी 4 वर्ष काम केलं. मला एक जॉब सोडून काहीतरी वेगळी संधीसाठी पाहिलं पाहिजे, कारण की मी जिओडिसिक सोडल्यानंतर नोकियासाठी काम केलं. केवळ 5च दिवस काम केलं. 5 दिवसाच्या कामात मला हे समजलं की या बहुराष्ट्रीय कंपन्या आहेत, त्या काही प्रोडक्ट आहेत त्या इंडियामध्ये काही बनवत नाही. मूळ प्रोडक्ट भारतात जे काम येतं ते सगळं मेंटेनन्सचं असतं. त्यामुळे माझं सॉफ्टवेअरबद्दल जे ज्ञान आहे ते कुठे युटिलाइज करता येईल त्यासाठी मीच माझा बॉस असावं अशा प्रकारचं सिच्युएशन तयार झाली. आणि या गोष्टीमुळे मी डिसिजन घेतलं की 4 वर्षानंतर आपण एक स्वतःचा उद्योग करावा. आता उद्योग करावा, नेमका काय करावा. मनात कल्पना होती की रेल्वेचं वेळापत्रक हा एक चांगला विषय आहे, कारण की मी रोज रेल्वेने प्रवास करतो. मी 12 वर्षापूर्वी नेरूळला शिफ्ट झालो, दहिसर ते नेरूळ. जी डायनॅमिक इन्फॉर्मेशन आहे ती लोकांना त्यावेळेला लगेच उपलब्ध झाली तर एक सोय होऊ शकते. आणि जो माझा प्रॉब्लेम आहे तोच बहुसंख्य लोक जी रेल्वेने प्रवास करतात, म्हणजे 75 लाख लोक प्रवास करतात रेल्वेने, हा आकडा आता वाढला पण असेल, तर या लोकांना सुद्धा फायदा होऊ शकतो असा एक दृष्टिकोन होता. आपल्या गप्पा अशाच सुरू राहणार आहेत. या दोन्ही बिझनेस आयकॉन्स कडून आपण जाणून घेणार आहोत आणखी उद्योगामधल्या संधी आणि आणखी उद्योगामधलं त्यांचं उद्योग विश्व. आता एक वेळ झालेली आहे कमर्शियल ब्रेकची. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. TJSB बँक प्रस्तुत द सुरेश हावरे बिझनेस शो. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. पावर्ड बाय पितांबरी मीडिया पार्टनर महाराष्ट्र टाइम्स. सहप्रायोजक तन्वी हर्बल प्रोडक्ट्स आणि विना वर्ल्ड. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. मित्र, पुन्हा आपलं स्वागत आहे या शो मध्ये. एम इंडिकेटर म्हणजे नेमकं काय आहे आणि या व्यवसायाची सुरुवात तुम्ही कुठून केली? एकदा मी दादरला गेलो, दादरच्या ब्रिजवर उभा होतो. आजूबाजूला जी जाणारी लोक आहेत या सर्वांकडे रेल्वेचं वेळापत्रक म्हणून एम इंडिकेटर यांच्या मोबाईलवर असेल असं मी एक विजन ठेवलं. 6 महिने त्याला इतका काही प्रतिसाद तसा काही मिळाला नाही. 6 महिन्यानंतर थोडंसं एक मार्केटिंग कॅम्पेन केलं माझ्या एक्झिस्टिंग कस्टमरवरच, आणि त्याचा परिणाम असा झाला की माझं पहिल्या 6 महिन्यामध्ये फक्त 2,500 कस्टमर होते. पण गणपतीच्या दिवशी मी SMS केले आणि त्यावेळेला पहिल्या 15 मिनिटात 1,000 लोकांनी सॉफ्टवेअर अपडेट केलं आणि तिथपासून जी घोडदौड चालू झाली ती आज 85 लाखापर्यंत पोहोचलेली आहे. एम इंडिकेटर मध्ये काय काय आहे? मुंबईची लाईफलाईन म्हणजे मुंबईचं रेल्वेचं वेळापत्रक ते आम्ही एम इंडिकेटरमध्ये दिलेलं आहे. शिवाय बसचे मार्ग, BST, त्याच्यानंतर TMT, नवी मुंबई म्युन्सिपल ट्रान्सपोर्ट, NMMT, त्यानंतर नुकतंच चालू झालेलं खोपोलीचं KMT, VVMT. म्हणजे लोकांना अशी सिच्युएशन आहे की लोकांना अशा प्रकारच्या बस सेवा उपलब्ध आहेत हेही माहीत नाही. म्हणजे आमच्यामुळे एक तर आहे की या बसच्या ऑर्गनायझेशन आहे त्यांना पण फायदा आला की माणूस आज NMMTने किंवा का प्रवास करत नाही, कारण की त्यांना इन्फॉर्मेशन अवेलेबल नसते. इन्फॉर्मेशन अवेलेबल असली कोणती बस कोणत्या वेळेवर येते तर माणूस का जाणार नाही. तर हा एक दृष्टिकोन होता. त्यामुळे हळूहळू या ऑर्गनायझेशन आहेत त्या सुद्धा आम्हाला सपोर्ट करायला लागल्या. ओके, त्या वेळच्या वेळेवर सपोर्ट करतात. रेल्वेला ऑब्व्हियसली रेल्वे पण सपोर्ट करते. सुरुवातीला आम्ही पुढाकार घेतला, नंतर रेल्वेने पुढाकार घेतला, रेल्वे सुद्धा आम्हाला हेल्प करायला लागली. याचं आपण एक उदाहरण घेतलं तर नुकतंच बॉम्बार्डियर ट्रेन्सचं सर्वेक्षण ते सुद्धा एम इंडिकेटरने केलं. 4 लाख लोकांनी रिप्लाय दिले. त्यानुसार काही डिसिजन पण घेतलं गेलं की या रेल्वेमध्ये जो मधला दांडा आहे तो बदलण्यात यावा.
वा. हल्लीच झालेलं उदाहरण म्हणजे वेस्टर्न रेल्वेवर जे इंडिकेटर असतात त्यांची रचना कशी असावी, म्हणजे गाडी या स्टॉपवर थांबणार नाही असं नमूद करावं की गाडी या स्टॉपवर थांबेल असं नमूद करावं. तर याचा सर्वे आम्ही क्विक सर्वे घेतला. 70,000 लोकांचे रिप्लाय आलेत आणि त्यात 75% लोकांनी असं म्हटलं की गाडी या स्थानकावर थांबेल अशी रचना इंडिकेटरची करावी. आणि त्यानुसार आता आपण एक रेल्वेच्या इंडिकेटरमध्ये बदल होतील ते पाहू शकतो. याचा अर्थ की ज्या सोशल गोष्टी आहेत त्या बदलण्याच्या, चांगल्या प्रकारे बदलण्याच्या गोष्टींमध्ये इंडिकेटरचा हातभार लागतोय. यात नाटक, सिनेमा कुठे बघावा, कोणता बघावा हे पण दिसतं असं मला समजलं. होय, या एक विषयाला एक स्केलेबिलिटी पाहिजे. वेळापत्रक हा विषय आपण भरपूर प्रकारे हँडल करू शकतो. त्यातला एक प्रकार मी पाहिला की मूव्हीजचं वेळापत्रक हे तसं अवेलेबल आहे, पण मराठी नाटकाला आज कुठे सिस्टमॅटिक पद्धतीने कोणी हँडल केलेलं नाही. तर मला तिथे एक ऑपॉर्च्युनिटी दिसली. आणि आपण जर वर्तमानपत्र उघडलं तर पाहतो की एका नाटकाची जाहिरात या पेजवर असते आणि चौथं नाटक दुसऱ्या बाजूला असतं. त्यामुळे नाटकांची शोधाशोध वर्तमानपत्रात करणं आणि ते नेमकं कुठे आहे नाटक हे आपल्या जवळच्या नाट्यगृहात ते शोधणं फार क्लिष्ट होतं. म्हणून एक सिंपल पद्धतीने की नाटकाचं नाव, त्याची वेळ, त्याचा फोन बुकिंग नंबर, या मोजक्या 4 गोष्टी मी इंडिकेटरवर सिस्टमॅटिक पद्धतीने मांडल्या. आणि आज दिवसाला फक्त नाटकांच्या वेळापत्रकावर 13,000 लोक व्हिजिट करतात. मुंबईत नाटकांचे थिएटर्स मोजून 17 असतील, पण एका माणसाने जरी नाटक पाहिलं तरी तो, जे वेळापत्रक पाहिलं तरी तो 4 जणांना किंवा किमान 2 जणांना घेऊन जातो. या पद्धतीने आपण असं पाहू शकतो की किमान 60% लोक ही मुंबईतली ही इंडिकेटर पाहून नाटकाला जात असतील. की आता हा उद्योग जो सुरू केला तू, त्याला खूप पैसे लागले असतील, तर हे कुठून पैसे तू आणलेत, काय केलं पैशाच्या उभारणीसाठी? सर्व गोष्टी स्क्रॅच पासून करायच्या. सॉफ्टवेअर तयार करणं स्क्रॅच पासून. पहिला डेव्हलपर, सॉफ्टवेअर डेव्हलपर मी. पहिली जी इन्व्हेस्टमेंट होती ती मॅनपॉवर, म्हणजे सॉफ्टवेअर जी इंडस्ट्री आहे त्याच्यामध्ये स्किल्ड रिसोर्स, म्हणजे ज्याला सॉफ्टवेअरचं चांगलं ज्ञान आहे असा रिसोर्स मिळणं फार कठीण असतं. आणि मला असं आढळलं की तो मी स्वतःच आहे, त्याच्यामुळे ती कॉस्ट आहे, ती माझी स्वतःची ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट आहे. याचा अर्थ मी एखाद्या कंपनीत काम केलं असतं आणि मला वर्षाला 8 लाख रुपये त्यावेळेला पगार मिळाला असता, ते सोडून मी माझा स्वतःचा व्यवसाय चालू केला आणि ती एक माझा ऑपॉर्च्युनिटी लॉस होता, तो मी इकडे कव्हर केला. ती एका प्रकारची इन्व्हेस्टमेंट असं आपण म्हणू शकतो. उद्योग सुरू करायला काहीतरी पैसा लागतो, कुठून घेतला? 4 वर्ष काम केल्यानंतर बॅलन्स जमा होता, पण त्याच्यानंतर 2 वर्षांनी मी माझं MBA चालू केलं. पोफळे सर आहेत, ते शिक्षक आहेत आणि ते माझे गुरु आहेत. त्यांनी मला 2 वर्षानंतर ऑडिट करता आल्यानंतर असंच म्हटलं, ठीक आहे तुम्ही व्यवसाय करताय पण तुम्ही कर्ज घेतलं नाहीत तर धंदा कसा करणार? आणि ते मनाला कुठेतरी बोचलं. बोलता माझा स्वभाव असा काही इन्स्टॉलमेंटवर काम, काही वस्तू घेणं असा नाही, तरी सुद्धा लोकांकडे पैसे कसे मागावेत हा एक मोठा प्रश्न होता. म्हणून एक थोडीशी एक युक्ती नेहमीप्रमाणे ठरवली, एक थोडंसं मॉक टेस्ट घ्यायची ठरवली. मी माझ्या शाळेतल्या मित्रांना, जे माझ्या जवळचे आहेत, त्यांना म्हटलं की मला 10,000 रुपये लागतील, माझा एक पिकनिक सेक्शन आहे तो अपडेट करायचा आहे, त्याचा एक मुलगा आहे तो डेटा गोळा करेल, ती 400 लोकांचा डेटाबेस आहे म्हणजे MTDCच्या रिसोर्सचा, त्यांना फोन करेल, त्यांचा पत्ता करेक्ट करेल, त्यांचे जुने फोन नंबर आहेत ते रिप्लेस करेल. तर मला या गोष्टीसाठी तो 10,000 रुपये मागतोय. तर असं मी 15 लोकांना सांगितलं, म्हणजे 10,000 रुपयासाठी 15 लोकांना सांगणं म्हणजे हे एक विचित्र गोष्ट होती, तरी पण मी सांगितलं. कोणी मला 400 रुपये दिले, कोणी मला 500 रुपये दिले. म्हणजे हा एक एक्सपेरिमेंट होता, म्हणजे 10,000 रुपये माझ्याकडे होतेही, पण ती ऍक्टिव्हिटी करण्याचं काम मी एक मुद्दा म्हणतो. लोक कशी आपल्याबरोबर रिॲक्ट करतात, लोक पैसे देताना कसे काकू करतात आणि ते पैसे मागताना पण कसे काकू करतात, ते मला टेस्ट करायचं होतं. मनात असा विचार केला की 15 लोकांकडनं 500-500 रुपये घेतले, त्याच्यामुळे रिकव्हरीचा प्रॉब्लेम पण येणार नाही. कारण की एखादा माणूस असा विचार करेल, माझे 500 रुपये गेलेत ना, मी कशाला त्याच्याकडे परत मागू. 1 महिना आला आणि मला एका मित्राने फोन केला, अरे किती पैसे जमले तुझ्याकडे? म्हटलं अरे अजून फक्त 5,000 रुपये जमलेत. म्हटलं या मित्राने 300 दिले, याने 400 दिले. तर ठीक आहे, मी 2,500 देतो, दुसरा मित्र 2,500 देतो, झाले तुझे 10,000. आणि ती माझी पहिली इन्व्हेस्टमेंट माझ्या शाळेच्या मित्रांकडनं. म्हणजे पहिलं भांडवल उद्योगाला जे मिळालं ते मित्रांकडून मिळालं. होय. मित्र लक्षात घ्या, दुसऱ्यांचा पैसा आपल्या उद्योगात कसा आणायचा हे एक कौशल्य आहे, हे एक स्किल आहे. आणि पैसे मागणं हे सुद्धा एक स्किल आहे.
उद्योग करायचा असेल तर उद्योजकाने कुठली शरम ठेवायची नाही, बाजूला ठेवायची. आपल्याला उद्योग करायचा आहे. मित्र, आपण बघितलं विनय मराठे इन्फोटेक प्रायव्हेट लिमिटेडचे मॅनेजिंग डायरेक्टर, स्वतः टेक्स्टाईल इंजिनियर आणि IT मध्ये आता काम करत आहेत. मला सांगा, महाटेक एक्झिबिशन हे काय आहे? महाटेकची सुरुवात अशी झाली की ॲज अ एक्झिबिटर मी बऱ्याच ठिकाणी आम्ही भाग घ्यायचो की आमची महाराष्ट्रातली डिरेक्टरी विकण्याकरता आम्ही इलेक्रामा, केमटेक असे स्टॉल घ्यायचो. हे स्टॉल घेताना मला असं लक्षात आलं की त्यामध्ये ह्या बऱ्याच त्रुटी आहेत की लोकांना चांगली टॉयलेट्स लागतात, लोकांना चांगले व्हिजिटर लागतात, जे मिळत नाही त्यांना तिकडे. आणि मग मी विचार केला की आपलेच जे लोक आहेत की जे आमचे क्लायंट आहेत इतके वर्ष, त्यांना सगळ्यांना एकत्र आणण्याकरता आपल्याला काय करता येईल, असं काही प्लॅटफॉर्म आपण तयार करूया का की ज्यामुळे आपलेच उद्योजक सगळे एकमेकांना भेटतील. त्यामुळे पहिलं महाटेक आम्ही पुण्याला चालू केलं 10 वर्षापूर्वी. आणि त्यावेळी आमचे जे उद्योजक होते त्यांनाच मी पहिल्यांदा इन्व्हाइट केलं की तुम्ही पुण्यामध्ये या सगळ्यांनी, आणि ह्याच्यामध्ये तुम्हाला रोज 1,00,000-2 लाख व्हिजिटर येणार नाही, तुमच्याकडे रोज फक्त 200 माणसंच येतील तुमच्या स्टॉलवर, पण जी येतील ती कामाचीच माणसं येतील फक्त तुमच्या. आणि लोक इतके खुश झाले. आणि मला माझ्या डोक्यात जो त्यांना इंटरनॅशनल ॲम्बियन्स द्यायचा होता, अशा उद्देशाने आम्ही पहिलं महाटेक आम्ही लॉन्च केलं. आणि आता महाटेक असं आहे की 11 महाटेक आतापर्यंत झाली. मुंबईत झाली, अहमदाबादमध्ये झाली, पुण्याला झाली. आणि उद्योजक ह्या दृष्टीने वाट बघत असतात. मी आता पुण्यातले उद्योजक असं म्हणतात की आम्हाला एखादं प्रॉडक्ट लॉन्च करायचं आहे, त्याच्याकरता महाटेक हा उत्तम प्लॅटफॉर्म आहे. आणि त्याच्याकरता आम्ही लोक थांबतात की महाटेकमध्ये आम्हाला प्रॉडक्ट लॉन्चिंग करायचं आहे. अशा तऱ्हेने याची सुरुवात झाली. या IT उद्योगामध्ये काय काय संधी तरुणांसाठी आज उपलब्ध आहेत? भारताची इकॉनॉमी बघितली त्याच्यामध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीचा फार मोठा वाटा आहे. तर अशा कित्येक सर्व्हिसेस, जसं आता सचिनने उदाहरण दिलं एम इंडिकेटर, अशा कित्येक सर्व्हिसेस लोकांना आता हवे आहेत की ह्या ॲपच्या थ्रू किंवा नवीन नवीन सर्व्हिसेस आपण इंट्रोड्यूस करू शकतो. आता आम्ही रिसेंटली एक डॉक्टरांचं ॲप डेव्हलप केलं की एक रामकृष्ण नेत्रालय नावाचे ठाण्यामध्ये डॉक्टर्स आहेत, त्यांच्या डॉक्टरांचं आम्ही ॲप तयार केलं की डॉक्टरांना ऑफलाईन अपॉइंटमेंट त्यांना हवे आहे, तर ऑफलाईन अपॉइंटमेंट त्यांना कशी घेता येईल. म्हणजे थोडक्यात आपण बघायचं की जे आपल्या गरजा आहेत त्या गरजेतनंच आपण काहीतरी इनोव्हेशन तयार करू शकतो, त्या लोकांपर्यंत आपण पोहोचवू शकतो. इंटरनेटमुळे संबंध जग हे आता मार्केट झालंय. पूर्वी कसा तुमचा बिझनेस काहीतरी लोकल बिझनेस असायचा, आता लोकल हा प्रकार काही उरलाच नाही. तुम्ही कुठलाही बिझनेस हा संबंध जगापर्यंत घेऊन जाऊ शकता, हा त्यातला मोठी गोष्ट आहे. या उद्योगामध्ये काही चॅलेंजेस आपल्याला फेस करावे लागलेत का, आणि त्याच्यावर आपण कशी मात केली? 10 वर्षापूर्वी आपल्याकडे बरेचसे क्रायसिस होते, म्हणजे रिसेशन होतं भारतामध्ये, आणि ते टोटल जगामध्येच रिसेशन होतं. तर आम्ही उलटं केलं की आमच्या मार्केटिंग टीमला आम्ही असं सांगितलं की लोकांना आता आपण असं पाठवायचं आहे की रिसेशन आहे, त्यामुळे तुम्हाला जास्तीत जास्त जाहिरात करायला लागेल. त्यामुळे आम्ही लोकांना प्रत्येकाला असं सांगायला सुरुवात केली की आता जगामध्ये रिसेशन आहे, तुमचे प्रॉडक्ट लोकांपर्यंत पोहोचले पाहिजे, तुमचा माल जास्तीत जास्त विकला गेला पाहिजे, त्यामुळे तुम्ही जास्तीत जास्त जाहिरात केली पाहिजे. आणि त्या रिसेशनच्या पिरियडमध्ये आमच्या कंपनीचा सगळ्यात जास्त टर्नओव्हर त्या पिरियडमध्ये झाला. वेळ झालेली आहे कमर्शियल ब्रेकची. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. TJSB बँक प्रस्तुत द सुरेश हावरे बिझनेस शो. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. पावर्ड बाय पितांबरी, मीडिया पार्टनर महाराष्ट्र टाइम्स, सहप्रायोजक तन्वी हर्बल प्रॉडक्ट्स आणि विना वर्ल्ड. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. मित्र, पुन्हा आपलं स्वागत आहे या शो मध्ये. मी आता वळतोय सचिन टेके यांच्याकडे. आपण एक इनोव्हेटिव्ह प्रॉडक्ट मार्केटमध्ये लॉन्च तर केलाच, दुसऱ्यांचा पैसा वापरून उद्योग कसा करायचा याचं ट्रेनिंग पण आणि टेक्निक पण आपण सांगितलेलं आहे. मला जाणून घ्यायचं आहे की तुम्हाला पैसे मिळतात कुठून? म्हणजे आता 85 लाख युजर्स आहेत, तर प्रत्येकाने सॉफ्टवेअर डाउनलोड केलं तर त्याला पैसे लागतात का? हे ॲप फ्री आहे, आणि फ्री असेल तर मग तुम्हाला पैसे देतो कोण? एम इंडिकेटर हे ॲप फ्री आहे. बहुसंख्य लोकांचा म्हणजे जनतेचा हा गोड गैरसमज आहे की एम इंडिकेटर डाउनलोड केलं मी म्हणजे एम इंडिकेटर या कंपनीला पैसे मिळाले. पण तो गोड गैरसमज फारच कडू आहे, म्हणजे चुकीचं आहे. ॲपमध्ये बॉटमला ॲडव्हर्टाइजमेंट्स येतात. ह्या ॲडव्हर्टाइजमेंट्स गुगलतर्फे पण टाकल्या जातात, आणि आमची पण टीम आहे ज्या लोकल ॲडव्हर्टाइजमेंट म्हणजे पिनकोड बेस्ड एरिया वाईज ॲडव्हर्टाइजमेंट सुद्धा घेते. हे एक नवीन प्रकारचं टेक्नॉलॉजिकल डेव्हलपमेंट आम्ही केलेलं आहे. जेव्हा कोणतीही ॲड नसेल तेव्हा गुगलची ॲड डिस्प्ले होईल. गुगलच्या ॲड्समधनं असा एक फायदा होतो, जो गुगलच्या ॲड्समधनं मिळणारा रेव्हेन्यू हा व्हॉल्यूम बेस्ड असतो. आम्ही 5 वर्षापासून मार्केटमध्ये आहोत आणि आमचे 85 लाख युजर्स आहेत. त्याच्यामुळे जो ॲडव्हर्टाइजमेंटमधला रेव्हेन्यू आहे तो हा भरपूर होतो. जर समजा आमची सेल्स टीम फेल झाली ॲडव्हर्टाइजमेंट आणण्यात, तर गुगलच्या ॲड डिस्प्ले होतात आणि त्यातनं आम्हाला पैसा मिळत जातो. तुझे फ्युचर प्लॅन्स कसे असतील? ट्रान्सपोर्ट हा विषय सध्या जरी मुंबई पुरता मर्यादित आहे, पण त्याचा स्कोप जे मागच्या 1 वर्षापासून चाललंय की पुणे, बेंगलोर, हैदराबाद, दिल्ली
या ठिकाणी पण अशा प्रकारचे प्रॉब्लेम आहेत. आपण खेड्यात बघायला गेलो तर ट्रान्सपोर्ट काय प्रॉब्लेम असेल, पण आहे तिकडे अनऑर्गनाइज एक सेक्टर आहे, त्यांच्यासाठी एक ट्रान्सपोर्टेशन हा एक प्रॉब्लेम आहे. कुठेही गेलात तर ट्रान्सपोर्टेशन ही एक नीड आहे, पण आपण त्याला कशा प्रकारे हँडल करू हे महत्त्वाचं आहे. म्हणजे एक नॅशनल लेवल माझा प्लॅन आहे की या सगळ्या सिटीजसाठी आपण असं वेळापत्रक आणि इंटरॅक्टिव्ह, म्हणजे पीपल विल इन्फॉर्म पीपल, पब्लिकच इन्फॉर्मेशन देईन. मित्रहो, आज या ठिकाणी दोघेही पाहुणे आपले आलेले आहेत. त्यांच्याकडून उत्तम आणि महत्त्वाचं मार्गदर्शन आपल्याला मिळालेलं आहे. कार्यक्रम संपण्याची इथे वेळ झालेली आहे. तुमच्यासाठी माझ्याकडे आहे एक मॅनेजमेंट थॉट असा आहे की वी डू एव्हरीथिंग ट्वाइस. याचा अर्थ असा आहे की आपण प्रत्येक गोष्ट जी आहे ती दोनदा करत असतो. पहिल्यांदा ती मनात करतो आणि दुसऱ्यांदा ती प्रत्यक्षात करतो. प्रत्येक गोष्ट अशा पद्धतीने दोनदा होते. मनात ठरवणं, मनात एक निर्णय घेणं, मनात एक निश्चय होणं आणि एक डिसिजन होणं हे झालं की मन सांगते की आता आपल्याला हे करायचं आहे. आपल्याला उद्योग करायचा की नाही करायचा हे मन सांगतं. आणि मनात एकदा आपण जर ठरवलं की मला उद्योग करायचा आहे तर मग मन कामाला लागतं आणि तो उद्योग प्रत्यक्षात येतो. आणि म्हणून माझी सर्व तरुणांना आणि होतकरू उद्योजकांना एक विनंती आहे की आधी मनात ठरवा की मला उद्योजक व्हायचं आहे, आणि मनात ठरल्यानंतर हे प्रत्यक्षात तुम्ही होणार याची खात्री मला आहे. संघर्ष करू स्वप्नांसाठी, घेऊ पताका विकासाची. संघर्ष करू स्वप्नांसाठी, घेऊ पताका विकासाची. क्षितिजावरती सहज उमटवू ठसा सामर्थ्याचा. उद्योग तुमचा, पैसा दुसऱ्याचा. झी 24 तास रहा एक पाऊल पुढे.